गुड मॉर्निंग. मी आता ड्रायव्हिंग क्लास करता आले होते. रिदमला स्कूलला पाठवलं आणि त्याला डब्बा वगैरे देऊन आम्ही आता निघालो आहे ड्रायव्हिंगला. क्लास झाल्यानंतर मी निघाली ऑफिसला आणि ऑफिसवरून आम्हाला जावं लागलं फील्डवरती. या दोघी माझ्यासोबत होत्या. आता आम्ही निघालो. स्कूलमधून रिदमला घेतलं आणि निघालो. रस्त्यात भैयाला घेतलं आणि मनमाडला आलो. तिथून आमची मीटिंग झाली. भैयाला सोडलं. त्या दिवशी होता रविवार, तर याला खायचा होता पराठा. मी भोपळ्याचा पराठा तयार केला, त्याला खाऊ घातला. पराठा झाल्यानंतर मस्त झोप घेतली आणि झोप झाल्यानंतर 4 वाजता रिदमचा स्टडी घेतला. त्याची रीडिंग चालू होती. नंतर अचानक मामीचा फोन आला आणि तळेगावला जावं लागलं. तळेगावला पोहोचलो. हिची चालू होती इथे बडबड होती, देवपूजा. तोपर्यंत मामीने मसाला रेडी केला, भाकरी तयार केल्या, मटणही तोपर्यंत आलं होतं. ते धुवून स्वच्छ आणि निघालो चुलीकडे. चुलीवरती मामीने मग पातेल्यात चिकन शिजायला टाकलं. पातेल्याला हे तुम्ही बघू शकता साबण लावलंय, काळं होत नाही कारण यांची चालू ती मस्ती. चुनी काढली त्याची नवीन कात्री आणि आपण दुसऱ्याच कात्रीने अनबॉक्सिंग केली तिची. यात घातलं मीठ, नंतर मस्त फ्राय केलं, कोथिंबीर घातली आणि उलटपालट करून ताटात पाणी गरम करायला ठेवलं. नंतर आम्ही असा विचार केला की चिकन शिजेपर्यंत वॉक घेऊया. आम्ही वॉकला गेलो. वॉक करून आल्यानंतर मला रिदम पडला असं सांगत होती. कुठं दाखव मला. मी पळू का? अरे बापरे. मग हो का? अंधारात फोडणी देण्यापेक्षा मी गॅसवरती फोडणी देण्याचं ठरवलं. प्लेटमध्ये 4-5 चम्मच काळा मसाला घेतला, त्यात पाणी टाकलं. तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम होत होतं. तेल गरम झालं, त्यानंतर मग मसाला मिक्स करून तो तेलात सोडला आणि मस्तपैकी तळू दिला. अशा पद्धतीने मसाला टाकल्यानंतर तो जळतही नाही, ठसकाही होत नाही आणि मस्त अशी तरी सुटते. तुम्ही बघू शकता किती छान मसाला फ्राय झाला आहे, त्याला तरी सुटली आहे. आता आपण त्यात खोबरं, कांदा, अद्रक लसूणचं वाटण घातलं, हळद घातली, वरतून थोडं मीठ घातलं आणि मस्त मिक्स करून घेतलं. त्यानंतर आम्ही घरी बनवलेली कणिक आहे, ती आम्ही नेहमीच भाजीमध्ये वापरतो कारण माणसं भरपूर असतात आणि कांदा खोबऱ्यावरती छान भाजी घट्ट होत नाही. तर आम्ही आधीच सगळी तयारी करून ठेवली होती. मसालाही रेडी झाला होता. आता आम्ही बाहेर आलो. सगळं रेडी झालं होतं आणि आम्ही बाहेर आलो. ते सगळं मसाला रेडी केलेला तो चिकनमध्ये टाकला. नंतर वाटण टाकलं आणि मस्त मिक्स करून घेतलं. चुलीतून खूप धूर येत होता, त्यामुळे डोळ्यांना त्रास होत होता, पण तरी तुम्ही बघू शकता भाजीला इतकी छान तरी आली होती. मी खूप दिवसानंतर चिकनची भाजी बनवली स्वतःच्या हाताने. आमच्याकडे अशाच पद्धतीचे 33 प्रकारचे मसाले अवेलेबल आहेत. जर तुम्हाला असे मसाले हवे असतील तर तुम्ही मला DM करू शकता किंवा कमेंटमध्ये मेन्शन करा. ऑफरमध्ये लाल मिरची पावडर अवेलेबल आहे, जी मार्केटमध्ये तुम्हाला 300 रुपये किलोने मिळते, तर आमच्याकडे फक्त 250 रुपये किलोने मिळेल. जर तुम्हाला हवी असेल तर नक्की कमेंट करा, मेसेज करा. ती रेडी झाली आणि आम्ही घरात आलो. तर घरात बघतो तर काही यांची मस्तपैकी मज्जा चालू होती, एन्जॉय करत होते. म्हणजे खरं नाही, मस्ती करत होते ते फक्त. आम्ही बैठक रेडी केली, पाणी वगैरे सगळं घेऊन आलो, सगळ्यांना जेवायला बोलवलं. सगळे मस्त बसलो, गप्पा मारता जेवणही झाले, TV बघत होते काही. आणि त्यानंतर जेवण झाल्यानंतर आम्ही आता निघालो आहे घराच्या दिशेने. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.